हे महादेवी महाशक्ती, आपण आज एवढ्या आनंदात का आणि कशासाठी? आज एवढे आनंदी शंकर महादेवाला शंकर महादेव माझे पती झाले, मी खूप आनंदी आहे. कोण आहेस तू? तुम्हाला काय हवंय तुला? मी तुझ्या हास्यातून जन्माला आलाय. मला आज्ञा दे, मी पालन करेन. मी माझ्या प्राणांना हसत असताना तू जन्माला आला म्हणून मी तुझे नाव मम ठेवते. जा जा त्या गणेशाची आराधना कर, तुला सर्व काही मिळेल, तू सुखी होशील. आज्ञा नाही. सखी मला तुझ्या सोबतीने खूप मजा येते. हे देवादी देवी जननी भगवती, तुमच्या बरोबर विहार करायला मिळतो हे माझे भाग्य आहे. आपण महालात जाऊ. चला. पार्वती मातेच्या हर्षात राजा नमो
बेटीला आणि कसं काय बंद केलं तर संबसुरा, अरे थांबव त्याला. त्याला तुझ्या मदतीची गरज आहे. त्याला ज्ञान दे. काय नागराज काय म्हणत आता आपण थांबवते ना. अरे कोण आणि कुठे आहे तो? संबसुरा, आता येईलच तो. त्याचं नाव ममा आहे. त्याला पहिल्यांदा पारंगत कर, नंतर त्याला तपजनेला पाठव. ठीक आहे. एकच आहे. नारायण नारायण. नागराज मुनी खरोखर आपण चांगली बातमी आणली. आपण यावे. प्रथम पूजे अरे तू कोण आहे आणि माझ्या रस्त्यात उभा का? मी कोण? अरे मी असुरांचा राजा राक्षसाचा राजा संभासूर. आणि तुझं नाव काय? माझं नाव ममा आहे. काय तू ममा? नारद मुनी सांगितलेली बातमी खरी. ममा अरे तू असा काय म्हणतात आहे? असा तू भटकू नकोस ममा. आजपासून तू ममता ममतातूर झालास. तुला चल माझ्या बरोबर. तू असं भटकू नकोस. तुला मी ज्ञान देतो, तुझा स्वागत करतो आणि एक युद्ध बनवतो. चल माझ्या बरोबर. त्याची आज्ञा फक्त चला. मी तुमच्या बरोबर येत आहे. चला तर. पारंगत झालो. आता मला कोणताच भय नाही. गमतात ना, परंतु एवढं पुरेसं नाही. आपल्याला त्या असुरांचं राजा आहे, अनाथ आहे. अरे जातेवाडी! जातेवाडी माझ्या असेल का राक्षस मारले, म्हणून त्या देवांचा बदला घ्यायचा आहे आपल्याला. म्हणून एवढं ज्ञान पुरेसं नाही. संभासुरा, मग आपण काय करू शंभासूर? ऐका म्हणतात ना, आता त्या गणेशाला प्रसन्न करू घ्या. त्याची भक्ती करा आणि त्याला गणेशाला प्रसन्न करून घ्या. आणि प्रसन्न झाल्यावर चाल ब्रह्मांडाचं राज्य आणि अमरत्व हा वर मागून या. हा वर मागितल्या नंतर तुम्ही माझ्याकडे येऊन बघा. जशी आज्ञा संभासूर. ठीक आहे, तुम्ही तयार लागा आणि त्या गणेशाला प्रसन्न करून घ्या. मी येतच आहे संभासूर. ठीक आहे. येतो मी. ये.
ममतासूर आपल्या राक्षसी सैनिक स्थापन करण्यासाठी चला संभासुराने सांगितल्याप्रमाणे आपण गणेशाला प्रसन्न करून घेऊया आणि त्याच्याकडून वर मागून घेऊया म्हणजे आपलं काम साध्य होईल. ममतासूर त्या गणेशाच्या प्रार्थनेला बसतो. शेकडो वर्ष ऊन वारा पाऊस याची तमा न करता तो गणेशाचा धावा करतोय. बाप्पा हे गणराया देवा गौरी तनया साऱ्या भक्तगणांची हे विघ्नहराया हे गणराया तुझी छाया राहू दे भक्तावरी हे गणराया तुझी छाया राहू दे भक्तावरी तू सुख करता भक्तांचा कैवारी तू सुख करता भक्तांचा कैवारी बाप्पा हे गणराया देवा रे तनया साऱ्या भक्तगणांची हे विघ्नहराया हे गणराया तुझी छाया राहू दे भक्तावरी हे गणराया तुझी छाया राहू दे भक्तावरी तू एका भाद्रपदाईला चोरली घरोघरी तुला पूजेची घरोघरी तुला पूजेची लाडू मोदकाचा नैवेद्य जाऊ नये जागनाचा एकोजाची लाडू मोदकाचा नैवेद्य जाऊ नये जागनाचा एकोजाची तुम्ही वेळेत याना देवा बाप्पा गजानना तुम्ही वेळेत याना देवा बाप्पा गजानना तुझे ताराया भक्तावरी तुझे ताराया उठ ममतासुरा उठ. तुझे कठोर परिश्रम पाहून तुझी तपस्या पाहून मी प्रसन्न आहे. बोल तुला काय वरदान हवे आहे? एवढंच हवं आहे मला. कुठल्याही शस्त्रापासून कुठल्याही अस्त्रापासून मरण येणार नाही असा देवा मला म्हटला. हे दंडनराव तो असा तसा वर मागितला आणि या संपूर्ण ब्रह्मांडाचं राज्य माझ्या स्वाधीन करा. मी अमराच्या असाच मला वर द्या. हे दंडनराव तू असा त्यासा वर मागितला पण तरी तू केलेल्या तपासवरती मी प्रसन्न होऊन तास तू करत आहे. जा तुझ्या इच्छिताप्रमाणे होईल. देव हो ना देवा. तो आपल्याला त्या गणेशाकडून
या संपूर्ण ब्रह्मांडाचं वरदान मिळालं आहे आणि आपल्याला आता घाबरण्याचं काहीच कारण नाही. तेव्हा ही बातमी प्रथम त्या संभाचुराला देतो आणि मग पाहतो काय होतं ते. गणेशाकडे वर्ग ममताज नाम संभाचूर ममतासुरा यावे. संभाचूर तू मी सांगितल्याप्रमाणे मी त्या गणेशाची प्रार्थना केली. शाबास. गणेश माझ्यावर प्रसन्न झाला काय आणि त्याने या संपूर्ण ब्रह्मांडाचं राज्य माझ्या स्वाधीन केलं. हे आमदाराचे असा आशीर्वाद त्याने मला दिला. शाबास ममतासुरा. आता संभाचूर आपल्याला घाबरण्याचं काहीच कारण नाही. त्या देवांचं राज्य काबीज करावं लागेल. आपल्याला आवाजात मिळाला ममतासुरा. शाबास. आता तू साऱ्या ब्रह्मांडाचा राजा आणि अमरत्व गणेशाला तुला प्रदान केलेलं आहे. शाबास. आता आपण गुरु शुक्राचार्याकडून तुझा अभिषेक करून घेऊया. जशी आज्ञा संभाचूर. चला चला आपण त्या शुक्राचार्यांकडे जाऊ. आणि आजपासून अभिषेक झाल्यानंतर सर्व ब्रह्मांड ममतासुरा तू चालवणार हे मात्र लक्षात ठेव. संभाचूर, ते नंतर पाहू. परंतु ममतासूर प्रथम आपण त्या गुरुवर्यांकडे जाऊ. चला ग. चला संभाचूर. ममतासूर आणि शंभासूर गुरु शुक्राचार्य त्याला भेटण्यासाठी निघालेले आहे. गुरु शुक्राचार्य गुरु शुक्राचार्याच्या त्यांनी प्रणाम म्हटलं. हा गुरु शुक्राचार्य. हाच तर ममतासूर. त्याचं मी वर्णन केलं. परंतु गुरुचार्य त्या ममतासुराने गणेशाची उपासना करून एक वर जिंकून घेतलेला आहे. साऱ्या ब्रह्मांडाचं राज्य आणि अमरत्व असा गुरुचार्य वर घेतला आहे. जशी आज्ञा गुरुवर्य. आता तू या राजा तू या देवांमध्ये आपलं राज्य स्थापित करायचं आहे. गुरुवर्य, आपण मला योग्य समजतो. या राक्षसांचं राज्य केलं. गुरुवर्य, मी धन्य झालो. गुरुवर्य, धन्य झालो. चला आता या देवांना धडा शिकवला पाहिजे आणि या आपल्या राक्षस सेनेचं राज्य स्थापित करायचं आहे. ठीक आहे गुरु. जशी आज्ञा गुरु. आपली आज्ञा असावी. संभाचूर. आपण आता देवांचं राज्य काबीज करूया. होय ममतासुरा. या अमरावतीचा राजा इंद्र तोच मला म्हणतात. किती आनंदात अमरावती माझी चाललेली आहे. थोडा वेळ विश्रांती घेतो. नारायण नारायण देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी देवेंद्राच्या
या नारद मुनी या अमरावती मी मध्ये येणं अचानक येणं तुमचं कसं काय झालं? इंद्र देवा तुम्ही इकडे शांत बसून काय करताय तिकडे तर संभासूर आणि ममतासूर गणेशाला प्रसन्न करून त्यांच्याकडून वर घेऊन तो तुमच्यावर चाल पाहून येत आहे. तुम्ही सावध राहा म्हटलं, मी येतच आहे. नारायण नारायण. या तुम्ही नारद मुनी. अमरावतीवरचे संकट कोसळलं आहे. आपण इंद्रा देवाच्या दरबारी आलो. होय मग तुरा तेव्हा या इंद्राला इंद्रा तुझी अमरावती आपल्या स्वाधीन म्हणता इंद्रा. अरे म्हणता आराम पुरानो ही अमरावती कधीही तुम्हाला मिळणार नाही. अरे तो इंद्रा देवा म्हणे अमरावती हे देवांचा अरे तुम्ही देवानी आम्ही राक्षसाला खूप केला. आमची राज्य कमीत केली. आता तुला सोडणार नाही. अरे म्हणता आल्या मार्गाने परत जा. तोरण तुमच्या दोघांच्याही हातात आहे. देवा जाणार युद्धाची तयारी कर. और युद्धाची तयारी. पहिल्याची वाडी पहिल्याची वाडी काबीज केलं चला आपला
आपल्याला पुढे निघावं लागेल. चला. समजून वैकुंठी. हा बघ वैकुंठ. अरे विष्णुदेवा, तुझी ही वैकुंठी लागली. तो असता आमच्या स्वाधीन कर. अरे ममताजराव, माझी वैकुंठी काय? वैकुंठीचा एक काही बनला नाही. अरे तो विष्णुदेवा, अरे तुला ही वैकुंठी आमच्या स्वाधीन करावीच लागेल. नाही ममताजराव, तुला वैकुंठी काय? अरे ममताजराव, तुझ्या अंगामध्ये एवढा दम असेल तर काय नाही तयारी. तुला शिकवावंच लागेल. विष्णुदेवा, या देशाची अमरावती आमच्या स्वाधीन करायची नसेल तर समजून करा युद्धाची तयारी. युद्धाची तयारी. ठीक आहे पाहू ममताजराव. या विष्णूचा पराक्रम. अरे ममताजराव, तुझ्या अंगामध्ये एवढा दम असेल तर काय नाही तयारी. हो, युद्धाची आता आपलं राज्य स्वाधीन करायचं आहे. चला आता आपण राष्ट्राचं राज्य स्थापित करू. चला. ब्रह्मदेव म्हणतातच मला या सृष्टीवरील मानवाचे कल्याण व्हावे यासाठी सामवेद, अर्थवेद, यजुर्वेद आणि ऋग्वेद असे वेद निर्माण केले. परंतु या पृथ्वीतलावर काय झाले काहीच कळत नाही. अरे सोडून दे रे समाधाना. Thank you.
पाप करून जाती तुरे नरकाला अभिमान सोडून देव मिळेल तुझला मान भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान सोडून दे वेड गर्व अभिमान भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान नारायण या नारद मुनी या आज अचानक बरं आणि कोणती बरं माहिती आणला ब्रह्मदेवा तुम्ही इकडे शांत बसून काय करताय तिकडे तर ममतासूर आणि संभासूर विष्णुदेवाचा पराभव करून तो तुमच्यावर पालखी आहे तुम्ही सावत्र म्हटलं नारायण नारायण नारद मुनी त्याची चिंता तुम्ही करू नका मी सर्व हे फार मातले आहेत त्यांना फार गर्व झालाय परंतु ते मलाही अडवणार आहे परंतु ही सृष्टीची रचना करताना हे पापी लोक कसे मरतात हे सुद्धा पटवून द्यायचंय तुम्ही चिंता करू नका त्यांना धडा शिकावाच लागेल ठीक आहे ब्रह्मदेवा मी एकच आहे नियतीचा केला जन्ममृत्यूंचा पाता नका घालवाया ही देहाची काया ओ या देहाला नित्य जपावे मानव जन्म घात करावे ओ या देहाला नित्य जपावे मानव जन्म मानव जन्म हाती करारे या देहाला नित्य जपारे मानव जन्म हाती करारे मानव जन्म हाती करावे ओ या देहाला नित्य जपावे मानव जन्म हाती करावे या देहाला नित्य जपारे मानव जन्म हाती करारे या देहाला नित्य जपारे मानव जन्म हाती करारे हॅलो तुझी ब्रह्मपुरी आमच्या साधित कर आणि मुखावटाने इथून निघून जा. ब्रह्मदेवा ऐकत ना जे ब्रह्मपुरी आमच्या स्वाधीन कर म्हटलं ज्या वसुरा ते शक्य नाही मी करता येत चांगले नाही तुम्हाला एवढे कुमकुम येते तर स्वीकारित त्याच्यावर
चालतो नाही तर हे कमाई तुझ्या नशीब येणार नाही नव्हे त्याचा तर आम्ही टाका दूर करून टाकतो आणि हात लावून देऊ तुला समजलं समाजाप्रमाणे वा जावासुरा माझ्या गावी परत चालतो नाहीतर युद्धाची तयारी कर चला होय, संबंधू, पळून गेलो होय ममतासुरा त्याला आपण याच्यात पुढे निघू आपल्याला कोणी धरू शकत नाही ठीक आहे चला चला तर शंकर ध्यानात बसलेले आहे शंकरदेव ध्यानात बसलेले आहेत नारायण आई बापाची सेवा कराया आई बापाची सेवा कराया सगळा देव येईल का अहो देव येईल का तसा पुंडलिक या जगामध्ये पुन्हा येईल का तसा पुंडलिक या जगामध्ये पुन्हा येईल का आई बापाची कैलास पर्वत आपण कैलास पर्वताला इंद्र, विष्णू आणि ब्रह्मा यांची राज्य स्थापित केली आता या शंकराची कैलासाची का बरं तुला हा कैलास पर्वत आमच्या स्वाधीन कर आणि कुठेतरी मशाळात वापरून राहा. तिथे हे आमची पूजा करावी लागेल हे लक्षात ठेव शंकरा अनेक गणेशाच्या वरदाने उन्मत्त झालेला सारा ब्रह्मांडाचं राज्य आणि अमरत्व गणेशाने ह्याला वर दिलेलं आहे तेव्हा तुझे कैलास कसे आमच्या स्वाधीन कर म्हटलं जालना लागलो गणेशाने वर दिला म्हणून तुम्ही एवढे माजलात मरण्याची तुम्हाला भीती नाही आणि आम्हाला मरण शंकरा अरे मी अमर आहे मला कुठल्याही शस्त्रापासून कुठल्याही अस्त्रापासून मरण नाही तेव्हा मुकाटाने हा कैलास पर्वत आमच्या स्वाधीन कर ममतासुरा आणि समासुरा तुम्हाला जर एवढीच मस्ती असेल तर मला युद्ध करावंच लागेल हा युद्धाला तयार तो तुमचा पराक्रम
चला चला संभाषण आपली राजी कधी काबीज केलाय आपण काहीतरी विचार केलाच पाहिजे आपण विघ्नेश्वर गणेशाची प्रार्थना करून आपण त्यांच्याकडे वर बघूया चला हा देवा आणि आपल्याला तोच गणेश आपल्याला मार्ग हा झाला चला आपण त्या गणेशची आराधना करू भयभीत झालेले सर्व देव भयभीत झालेले सर्व देव शंकर देवांच्या सांगण्यानुसार त्या गणेशाचा धावा करतायत त्या गणेशाचा धावा करतायत शिव पार्वतीच्या